हिंदवी पहिली चढाई ऋषिकेश हॅलो इथे कमी करा पहिली चढाई सांगलीची आणि लगेच बाद होते या ठिकाणी आणि पहिला कोण जातोय तो हिंदवीला हात खोलला जाते हिंदवीचं या एक गुणानं गौरव येते त्याचा नंबर केला खेळाडू डाव्या कोपऱ्यात चढाई करतोय त्याच्यासाठी क्षेत्राचे दोन 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 आणि बोनस मारण्याचा प्रयत्न पाहूया त्याला यश मिळते का ज्यात खरोखर सुंदर अशी चढाई गौरवची पाहायला मिळते आपल्याला दोन्ही संघ शांत संयमी संघ म्हणून आपल्याला ओळखले जातात आणि खरोखरच या ठिकाणी होते आणि हा 11 नंबर रसीपर्यंत केलेला हा खेळाडू सुहास वेलवणकर व्हॅलिड करतोय सजवलंय ते 2-1-2-2 खरोखरच शांत अशी खेळी पाहायला मिळते सुहासची आणि प्रयत्न केलाय एक गुण मिळतोय तो कानवड संघाचं खातं खोललं जातंय खरोखरच सुंदर असा खेळ पाहायला मिळतो आपल्याला आणि रणबीर सर हा फायनलचा सामना आपल्याला काय वाटतं हा सामना कसा होईल आपली प्रतिक्रिया त्याबद्दल काय असेल दोन्ही संघ हे नावाजलेले आहेत आणि दोन्ही संघाकडून हीच अपेक्षा या दोघांमध्ये अत्यंत चुरशीचा खेळला जातो आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा जो स्कोर त्यांचा असेल आहे तो 1-2 गुणांच्या फरकाचा फक्त असेल फार मोठा गुणांचा फरक असणार नाही त्यामुळं एक रसिक प्रेक्षकांना संपूर्ण सामना म्हणजे मेजवानी असेल आणि त्या दृष्टीनेच हा सामना खेळेल असं मला तर वाटतं नक्कीच सर नक्की आणि खरोखर असा सामना झाला तर तो फायनल सामना आपल्याला आहे असं वाटेल आणि खरोखरच त्या पद्धतीने एक हे सर्व खेळाडू खेळ आपल्याला दाखवतील त्यात काही शंका नाही त्यामुळे हा 55 नंबर रसीपर्यंत खेळला नीरज बेंदे पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतो ते कबड्डी म्हटल्यानंतर सुरुवातीला हा जो खेळ असतो असाच अगदी शांत संयमी खेळ आपल्याला सर्व प्रेक्षकांवर पाहायला मिळतो पण फर्स्ट हाफ नंतर कबड्डीची खरी मजा आपल्याला तरबेळी पाहायला मिळते त्या ठिकाणी प्रत्येक संघ आपण जिंकलं पाहिजे त्यासाठी लढत असतो दरम्यान हा सुहास डाव्या कोपऱ्यात चढाई करतोय करतोय सजवलं ते 2-1-2-2 बोनस करण्याचा प्रयत्न करतोय पाहूया या ठिकाणी पंधरा निर्णय काय येतोय सुहाससाठी सुंदर असं या ठिकाणी कबड्डीचं प्रदर्शन खेळाचं पाहायला मिळते आपल्याला आणि हा गौरव पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गौरव क्षेत्र सजवले 2-2-2 आणि हा खरोखरच तगड्या बांध्याचा खेळाडू आपल्या संघासाठी सजव झाली ते करतोय हाताने बांधण्याचा प्रयत्न करतोय पाहूया या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु खरोखरच पुन्हा इम्पिरियड आणि कदाचित ही कानवडी थर्ड रेडचा इशारा करताय पंच आणि सुहाससाठी करूया मरोगी स्थिती डायरेक्ट या रेडमध्ये पॉईंट घेणं गरजेचंच आहे नाहीतर पॉईंट बरोबर पुरा असा हा खेळाडू सगळा खेळाडू खरोखरच सुंदर पाहायला मिळालं मिळवलाय आणि पुन्हा एकदा हिंदवीसाठी ठरली 88 दशपर्यंत गेला हा चेतन गोसावी पाहूया या ठिकाणी थर्ड रेटचा काय फायदा होतो तिथे करूया बरोबर स्थिती गुण घे नाहीतर या ठिकाणी आउट हो प्रयत्न केला काँग्रेस संघाने सुरुवात केली या ठिकाणी आपल्याला कानवाडीची जी खासियत आहे पकड हा त्यांचा फार मोठा गुण आहे आणि त्याच्यामुळं
या संघाला अनेक संघांना त्यांनी जेरबंद करीत आणलेलं नक्कीच आहे. नक्कीच इथे आज ही स्थिती तीच दिसते. तरी सुद्धा सांगता येणार नाही की सामना हा फक्त 2 आणि 3 अशा स्कोरवर चाललेला आहे. त्यामुळे नक्कीच हा सामना रंगतदार होईल आणि प्रेक्षकांच्या सुद्धा डोळ्याचं पारणं फिटेल. नक्कीच सर, खरोखरच. कारण दोन्ही संघ ही मातबर संघ आहेत. आतापर्यंत त्यांच्या नावाला साजेसा खेळ करून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हा अंतिम सामना आहे. त्यामुळे त्यांना शांत संयमाने खेळणं फार गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी खेळतायत. दरम्यान नीरज चढाई करतोय आणि काहीसा टाइमपासची रणनीती या ठिकाणी अवलंबतोय. सर हा सामना हा असाच चालणार आहे की फार मोठा स्कोर तुम्हाला दिसणार नाही स्कोर बोर्डवर. एक ठराविक अंतरानं शांतपणे हा खेळ चालू राहील आणि एक दोन गुणांची फक्त भर पडत राहील आणि फक्त मेंटॅलिटी शांत ठेवून हा सामना खेळला जाणार एवढं मात्र नक्की. नक्कीच नक्कीच. आणि खरोखर फायनल बनल्यानंतर या पद्धतीने सामना आपल्याला ज्याप्रमाणे आपण असतो त्याप्रमाणे या ठिकाणी होत नाही. कारण का प्रत्येक जण या ठिकाणी चेष्टावर नाव कोणत्या खेळत असतो आणि शांत संयमी खेळणं हाच कबड्डीचा खरा गुणधर्म आहे. दरम्यान हा पुन्हा एकदा नीरज आपल्या संघासाठी लाईन टच करून हेल्ड करतोय, मैदानात परततोय आणि पुन्हा एकदा सुहाससाठी परतोय आणि या ठिकाणी सुहाससाठी बोनस ऑफ आहे. 1-2-2 अशी या ठिकाणी युवराज नाही त्याच्यासाठी पाहूया सुहासला यश मिळतं का. आणि या ठिकाणी सुहास बाद होते. सुंदरशी पकड या ठिकाणी पूर्णपणे ब्लॉक केले सुहासला आणि गौरवसाठी. गौरव हा सुद्धा एक हुकमी एक्का आहे आणि हिंदवीचा तो हुकमी एक्का आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा वारंवार संघ आणि रसिक प्रेक्षक सुद्धा करत असतात. अतिशय धारदार असं आक्रमण त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशी शरीर आणि मारण्याचा प्रयत्न मात्र खरोखर एक प्लेअर मारण्याचा प्रयत्न करतो. चांगली संघाने कौशल्यच आहे. नक्कीच नक्कीच पकड हा त्यांचा आत्मा आहे. या आत्म्याप्रमाणे त्याने आपला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. गौरवला खरोखर जेरबंद करणं हे कौशल्य होतं. कारण गौरव सारखा अष्टपैलू खेळाडू या समोरच्या अंगणात होता आणि 100% 1-2 गुणांची तो भरपाई करू शकतो याची खात्री होती. परंतु तसं झालं नाही. नक्कीच नक्कीच. खरोखर मगाशी आपण पाहिलं मगाशी सेमीफायनल सामन्यामध्ये जो सामना जिंकले तांगडेवाडी संघ त्याने संपूर्ण सामना जवळजवळ आपला हा टॅकलवर जिंकले. त्यामुळे त्यांचा तो मेन पॉईंट म्हणावा लागेल, आत्मा म्हणावा लागेल त्यांना. आणि दरम्यान हा निरंजन पाहूया आणि निरंजनसाठी 2-1-2-2चं सजवलंय आणि पुन्हा निरंजन बेरडे परततोय आणि हा 16 नंबरची बदली तेजस कांगणे. बावा पाहूया या ठिकाणी बावा आपला काय चमत्कार दाखवतो. आणि भावाकडून लोक फार अपेक्षा व्यक्त करतायत. नक्कीच. त्याच्यासाठी खास बक्षीस पण ठेवलेलं आहे. बरोबर. आणि भावानं एक चांगला गेम आणि अंतिम सामन्यामध्ये लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधलेलं आहे. त्यामुळे चांगला खेळ करून आपल्या संघासाठी सुद्धा अशी किमया करावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळं आमच्या या बेर्डे काय नव्हतं निरंजन बेरडे निरंजन बेर्डे हा सुद्धा एक कसलेला प्लेअर दिसतोय. आपली आणि पुन्हा थर्डेडचा बादशाह म्हणाले सुहासला आणि पाहूया आपल्या मैदानात परतला. सुंदर असं या ठिकाणी खरोखरच सुंदर कौशल्य आपल्याला पाहायला मिळेल सुहासकडून. आणि पुन्हा थर्ड निरंजनसाठी थर्ड एड याप्रमाणे खेळतात खेळाडू आणि खरोखरच सुंदर आपल्याला या ठिकाणी सामना पाहायला मिळते.
खरोखर निरंजन आता एक सुंदर अशी चढाई करून आला आणि त्याच्याकडून अपेक्षाच आहेत की या आपल्या संघासाठी त्याने काहीतरी करावं. आता मात्र हा एक चढाईपटू की जो वारंवार यशस्वी असं चढाई त्याची आपल्याला पाहायला मिळते आणि तो बादशाह आहे तो. खरोखरच थर्ड रेसचा बादशाह म्हणावा लागेल आपल्या सुहासला. आणि सुंदर असं या ठिकाणी दरम्यान कानमंत्र द्यायचा. नक्कीच हा कानमंत्र या टाइम आउट मध्ये दिला जातो आणि त्याच्यातून ती व्यूहरचना संपूर्ण संघासाठी सुद्धा केली जाते. नक्कीच. आणि खरोखर हा टाइम आउट आपल्या संघाला कधी कधी बहुतेक वेळा हा फायदेशीर ठरतो. पण पुन्हा एकदा निरंजन बेर्डे. हा निरंजन बेर्डे हा खरोखर एक होतकरी खेळाडू आपल्याला उद्या येताना दिसतोय. अतिशय चांगली शरीरयष्टी त्याने कमवली आणि या खेळाला आवश्यक असणारी शरीरयष्टी त्याच्याकडे पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच देवरुखवासीय आम्ही अशा खेळाडूंकडून जास्त अपेक्षा व्यक्त करणार आहोत. निरंजन बेर्डे सारखे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान हिंदवीतील गौरवसाठी या ठिकाणी खुशखबर आलेली आहे. जर गौरव येथे त्याने सुपर हिट मारली 3 पॉईंटहून जास्त पॉईंट जर त्यांनी मिळवली तर प्रत्येक किरवेकडून त्याला 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निर्बंध होते तो चेन हिंदवीचा खेळाडू चेन ब्लॉक करतात. चेन ब्लॉक म्हणजे चेन इतकी मजबूत आहे. नक्कीच चेन तोडू शकत नाही इतकी मजबूत चेन आपल्याला पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा थर्ड रेड आणि सुहास आणि थर्ड रेड हा काही तो बॉन्ड आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुहास सोबत मालिक आपल्याला पाहायला मिळते. 1-1-2 दर्शन आहे. नंतर पकडायचा प्रयत्न करतात आणि हा गेरबंद होते सुहास. दरम्यान गौरव त्या ठिकाणी मैदान देतोय. सुहासला पकडण्यासाठी जो टाइम दिला जातो ठराविक टाइम घेतात ते बघितलं मी आणि त्या टाइम मध्ये त्याला कसा आतमध्ये खेचता येईल हा पूर्णपणे व्यूहरचना करून शेवटच्या क्षणावर त्याला पकडतात. नक्कीच आणि हेच तर पुढे खासियत आहे. आणि गौरव पाहूया थोडीशी टाइमपास रणनीती या ठिकाणी अवलंबतोय. गौरवसाठी प्रतिक्रिया करून सुपरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. पुन्हा एकदा कांदिवली संघाकडून बावा आहेच कांदिवलीचा छावा. कसा वाजवतो पावा आपण या ठिकाणी पाहूया. खरोखरच हा बावा म्हणजे तेजस कामने 16 मदतीपत्र खेळाडू 1-2-2च्या युवराष्ट्रात खेळतोय. शांत संयमी खेळाडू अशी बावाची ओळख आहे. आणि पुन्हा एकदा एम पिरियड बावाची पाहायला मिळते. त्यामुळे स्कोर स्थिर आहे 5-6 नाममात्र आघाडी आणि खरोखरच फायनल ही अशीच आपल्याला या ठिकाणी पहिले हाफ पर्यंत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निरंजन आपल्या डाव्या कोपऱ्यात चढाई करतोय आणि पुन्हा एकदा एमटी रेड पाहायला मिळते. एमटी रेड म्हणजे थर्ड रेड ही नक्कीच होणार. आणि हा अभिषेक विलोणकर आणि पुन्हा एकदा गौरव थर्ड रेड साठी. तर यावर की स्थिती 2 डायरेक्ट एकतर पॉइंट घेऊन या नाही तर मरा आउट हो. आणि गौरवसाठी खास बक्षीस आहे. तर गौरवने 3 पॉइंट लावले तर त्याला प्रत्येक करून 500 रुपये पारितोषिक आणि 4 पॉइंट लावले. 4 पॉइंट पाहूया. आणि खरोखरच गौरवाने या ठिकाणी प्रतिक्रियेच्या आव्हानाला उत्तर दिले प्रतिसाद दिलाय आणि या ठिकाणी पॉइंट मिळतात ते सुपर डुपर अशी रेड झालेली आहे. 4 पॉइंट जबरदस्त. बरोबर. आता मात्र या सामन्यामध्ये फार जान येणार आहे. नक्कीच तर बघा आता काय झालेलं आहे तर 6-9 बरोबरच. आणि पुन्हा एकदा
पाहूया आणि हा खेळाडू ऋषिकेश कांबळे सुंदर खेळाडू तितकाच तत्पर खेळाडू आहे. कबड्डीची चकमक जे काय असते ते आता दिसायला लागलेले आहे आणि जसं थंडी वाढते तसं वातावरण तापतंय नक्कीच नक्कीच आणि हे तापलेल्या वातावरणामध्ये काय करू शकतं? वा. आणि खेळाडू बाद होतोय लाईन आउट होतोय आणि 1 पॉइंट हिंदवी कांगणेवाडीच्या दृष्टीने आणि नचिकेत फायदा होतो हिंदवीचा. आता मात्र वातावरण निश्चित बदलायला सुरुवात होते. आता दोन्ही संघ मातबर आहेत. पुन्हा एकदा सुहास सावंत सुहास वेळवणकर संयमी चढाईसाठी प्रसिद्ध असताना हा कांगणेवाडीचा बादशाह स्वतःच्या डावीकडे लातीन गडी बाद करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र कोणते यश नाही. हिंदवीच्या मित्रांनो 2 हिरे दिसतात. एकीकडे गौरव दुसरीकडे हा चेतन. आता मात्र 1-1 2 क्षेत्ररक्षक सुपर टॅकल ऑन आहे. पकडीला मिळणार गुण 2 चढायला मिळणार गुण 1 आणि अशा प्रकारे चेतनने दावा करतोय पंचाकडे मान्य होतोय. पुन्हा एकदा बावा संघाची फार अपेक्षा पाठीमागे कोणी शिल्लक नाही. सुंदर सुंदर खूप छान. थांबा थांबा थोडस फर्स्ट एडचा बॉक्स ज्यांच्या चढाईनं सामन्याचं चित्र बदललं. थोडीशी आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते आणि जर काही आघाडी रोखायची असेल तर तेवढ्याच ताकदीचा खेळ अपेक्षित आहे. तो जय हनुमान कांगणेवाडीला थोडासा बदली खेळाडू हातात आलेला आहे. लोन तर बसलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये सामना बदलू शकतो. अजून बराच वेळ बाकी आहे. सुहास वेलवणकर ज्याने या अंतिम सामन्यामध्ये फार चांगल्या प्रकारचं नैपुण्य दाखवलं होतं. मात्र आक्रमक चढाई गौरवची ठरली. भट्टी लागणे जो म्हणतात त्यामुळे 4 गुणांची कमाई एका वेळेला झाली. साहजिकच संघ पुढे गेला. निदान दिशा पार केले. संपूर्ण क्षेत्ररक्षक मैदानामध्ये आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये सुरक्षित मैदानासाठी पोहोचतो. निरंजन बेर्डे जय हनुमान कांगणेवाडीच्या समोर गुणफलक दिसतोय. अंतिम सामना आहे. पहिलं बक्षीस 10,045 दुसरं बक्षीस 7,045. हा एवढा मोठा फरक आहे त्यामुळे पहिलं बक्षीस आम्हालाच पाहिजे हे निश्चित हे प्रत्येक संघाला वाटतं. भला मोठा चषक या ठिकाणी सीसीटीव्ही काम करताना त्यानंतर दरम्यान हा जय हनुमान कांगणेवाडीचा अतिशय तरबेज असा खेळाडू मात्र शांतपणे तिसऱ्या चढाईसाठी सज्ज आहे. 88 नंबरचा हा हिंदवीचा चेतन. बघूया आता छान प्रकारे त्याची उंची त्याला निसर्गाने दिलेली आहे आणि पुश केलेला आहे. जोरदार पुश केलेला आहे. कायम आपल्या धारदार चढायानं घायाळ करतो. समोरच्या संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची ताकद या खेळाडूला आपल्याला पाहायला या ठिकाणी बघितलं ना सुहासचा आत्मविश्वास काय होता की मी तो लगेच आत गेला बोनस मारला आणि एवढ्या कॉन्फिडन्सने त्याने बोनस केला की त्या ठिकाणी तो येऊन थांबला. की त्याला माहिती आहे की मी केलेला बोनस हा 100% व्हॅलिड आहे आणि खरोखरच त्याप्रमाणे त्याला तो पंचायत दिलेला आहे. या ठिकाणी गौरवने मगाशी जी करामत करून दाखवली त्याचा परिणाम स्कोर बोर्डवर आपल्याला दिसतोय. नक्कीच आणि तो कायमचा दिसतोय. आणि हिंदवी 14
मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय प्रतिमेजी कुलकर्णी यांनी मंडळाला फार मोठं सहकार्य केलंय. मैदान आखणी असेल, मैदानाची संपूर्ण तयारी असेल आणि संपूर्ण स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून श्री सिद्धिविनायक बालमित्र मंडळ यांच्याकडून त्यांचा यथोचित सन्मान करण्याचे मंडळाने ठरवलंय. मी मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी मिशाळे आपल्या विनंती करतोय की आदरणीय आमच्या प्रतिमेजी कुलकर्णी यांचा आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. की आज ही स्पर्धा चांगल्या प्रकारे संपन्न होत असताना मंडळाच्या वतीने ही पहिली स्पर्धा आपण संयोजित केली आणि या पहिल्या स्पर्धेसाठी प्रतिमेजी कुलकर्णी आपल्या या ठिकाणी फार सहकार्य अपेक्षित आहे. आणि म्हणून मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी मिशाळे आपल्याला विनंती आहे की आपण प्रतिमेश कुलकर्णी यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मान करायचं आहे. जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष आणि संघर्ष मंडळ संघर्ष कबड्डी संघटनेचे सदस्य बाबासाहेब दामोष्टे, त्यानंतर माझ्यामध्ये सेक्रेटरी म्हणून काम संघर्ष तालुका कबड्डी संघटनेचे अध्यक्ष गणेशजी मोहिते, जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाबाजी दामोष्टे आणि कबड्डी स्पर्धा संयोजनासाठी ज्यांनी फार मोठं सहकार्य केले ते प्रतिमेशजी कुलकर्णी यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी मिशाळे यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करावा की जेणेकरून अशा प्रकारचे मित्रांनो सहकार्य आहे की ज्यामुळे ही स्पर्धा चांगल्या प्रकारे संपन्न होते. याचा सार्थ अभिमान श्री सिद्धिविनायक बालमित्र मंडळ देवरुख यांना निश्चित आहे. त्याबद्दल या तिन्हींचही मंडळाच्या वतीने धन्यवाद, आभार. या बामाडी सर. तिसऱ्या चढाईसाठी खेळाडू आहे. दरम्यान डू आय डायरेड या ठिकाणी 36% साठी पाहूया, करूया मुरुगी स्थिती. आणि या सामन्यामध्ये कायनवाडी संघाला जर कमबॅक करायचं असेल तर या ठिकाणी कृपया वाद घालू नका. सुहाससाठी पाहूया 1-2-2 क्षेत्ररक्षण सुहाससाठी बोनस ऑफ आहे आणि टच करून या ठिकाणी पॉईंट आणि त्यांना या ठिकाणी क्रम प्राप्त आहे. आणि पाहूया या ठिकाणी जेर बंद होतोय सुहास आणि खरोखरच या ठिकाणी हिंदवी संघाचं या ठिकाणी प्रदर्शन आपल्याला सुंदरच पाहायला मिळते. दरम्यान निरंजन आणि कांगणेवाडी संघ काहीसा पहिले आपला पिछाडलेला संघ पाहूया या ठिकाणी उभारी घेतो का. त्यांना उभारी घेणं फार गरजेचं आहे कारण या ठिकाणी नाव कोरणं चषकावर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. या संघाचा अनुभव असा आहे, आतापर्यंत हा संघ इथपर्यंत जो पोहोचलेला तो असा आहे की हाफ टाइम पर्यंत त्यांची परिस्थिती खराब असते. नक्कीच नक्कीच. आणि हाफ टाइम नंतर त्यांनी जी उभारी घेतलेली आहे ती सर्वच ठिकाणी अशी त्यांनी आघाडी घेऊन तो सामना जिंकलेला आहे. नक्कीच ही अशी यांची खासियत आहे ती जय हनुमान क्रीडा मंडळ. बरोबर, अशाच उभारीची गरज आहे या ठिकाणी जय हनुमान संघाला. आणि या ठिकाणी अभिषेक येलवणकर लढाई करताना आणि पुन्हा एकदा एमटी रेड पाहायला मिळते. पुन्हा एकदा गौरव आपल्या संघासाठी निदान दिशा पार करून व्हिडिओ एडिट करतोय. गौरवसाठी 2-2-2चं या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवले कांगणेवाडी संघानं. आणि पाहूया त्यांचा जो आत्मा आहे म्हणजे टॅकल, तो टॅकलचा या ठिकाणी वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो का. पुन्हा एकदा ऋषिकेश कांगणे, गणेश कांगणे 12 नंबरचा टिपण केलेला खेळाडू सुंदर सराव पद्धतीने नृत्य करतोय लाठीने मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु यश मिळताना दिसत नाही. पुन्हा एम्पिरियड पाहायला मिळते. चेतन थर्ड रेससाठी आला. तर या मरुस्थीत 2-2-2 क्षेत्ररक्षण
बोनस ऑन आहे आणि हाताने बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि खरोखरच या ठिकाणी सिंगल पॉइंट मिळतोय आणि पुन्हा एकदा थर्ड रेड कांगणेवाडी संघासाठी. संत गतीने चाललेला हा सामना आणि सुंदर असे टॅकल या ठिकाणी हे केले ते या ठिकाणी सिद्धेशनं पूर्ण ब्लॉक केलाय आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय. दरम्यान हा निरंजन तर मी कांगणेवाडी संघ काही असा पडझड होताना दिसतोय आपल्याला. यामागची कारण काय असावीत? यावेळेस आपल्याला चित्र दिसले की त्यांची जी आत्मा जो मगाशीपासून आपण त्यांची चर्चा करतो पकडी मात्र या दरम्यान त्यांच्या झालेल्या दिसत नाही. आणि जो मगाशी आपण पाहत होतो तो सुहास, हा सुहास थोडासा थकला गेला असं वाटतं. नक्कीच नक्कीच खरोखरच दुष्ट लागली की काय अनेक छाया करून करून मला वाटतं थोडस त्याच्याकडं एक वीक पॉइंट त्याचा शोधला जातो आणि त्याला पकड पण केली जाते. नक्कीच तसंच झालेलं आहे. मला वाटतं या फ्रेंड सर्कल हिंदवी या संघानं पूर्णपणे या सर्व खेळाडूंना आजमावलेलं आहे. नक्कीच करणबाई सर आणि खरोखरच कांगणेवाडी संघाला जिंकायचं असेल तर या ठिकाणी त्यांना यातून उभारी घेतली पाहिजे. आपलं जो खेळ आहे तो खेळ दाखवणं गरजेचं आहे. नॅशनल गेम या गेमची गरज आहे कांगणेवाडी संघाला. दरम्यान एक फार मोठं बक्षीस या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. दीपराज सोमा रावणा यांच्याकडून दोन्ही संघापैकी एका खेळाडू जर सुपर रेड मारली तर तंटामुक्ती करली देवघर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. वा वा बक्षिसावर बक्षीस बक्षिसांची ही खैरात होते, खेळाडूंसाठी ही पर्वणी. येस नक्कीच आणि तेच खरं प्रोत्साहन त्यांना मिळतंय. आणि पाहूया या ठिकाणी चेतन काय करतोय आणि चेतनसाठी 1-1-2 क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी त्याला ब्लॉक केलाय आणि खरोखरच इतकं त्याच्या चाहत्यांचा या जल्लोष पाहायला मिळतोय आपल्याला. आणि पुन्हा जान आली नक्कीच नक्कीच वाढतोय आणि ही त्यांची ऊर्जा आहे. पाहूया या ऊर्जेतून ते यश मिळत आहे. सुंदर अशी या ठिकाणी खरोखर सुंदर अशी पंचगिरी आपला पाहायला मिळते. प्रशांतजी सकपाळ नॅशनल अंपायर म्हणून काम करतात खेड इथे आणि शिक्षक पेशानं हा कबड्डी त्यांना आणि खो खो हे दोन्ही संघ दोन्ही खेळ त्यांनी जोपासलेले आहेत. नक्कीच सर खरोखरच सरांचं अभिनंदन, सरांना शुभेच्छा. आपणच लवकरच पुढे होणाऱ्या खो खोच्या वर्ल्ड कप मध्ये दिसाल आणि यावर्षी दिसले असते. असू द्या स्वप्न आम्ही पण Better luck. Better luck next time. पुढच्या वर्ल्ड कपला तुम्ही दिसले पाहिजे. नक्कीच आमच्या सर्वांची शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. दरम्यान या ठिकाणी निरंजन आणि पुढचा खो खोचा जो वर्ल्ड कप आहे तो 2027 ला इंग्लंड येथे होणार नक्कीच आहे. नक्कीच आणि त्या ठिकाणी सर आमचे दिसणार नक्कीच दिसावेत आणि तुमचा आशीर्वाद 100% दिसणार. यात काही अवघड नाही. तर या ठिकाणी एमटी रेड होते आणि संत गतीने चाललेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा थर्ड रेड. तर सर या ठिकाणी थर्ड रेड होत आहेत. खरोखर हा सामना ज्या पद्धतीने व्हायला होता तसा झालेला दिसत नाही. थोडासा एकतर्फी झालेला दिसतोय. कांगणेवाडीच्या संघाला अजून जो चैतन्य जे फुलवायला हवं होतं ते फुलत दिसत नाहीये आणि त्यामुळं गुणसंख्या दिसते ती त्यांची फार कमी दिसते. खरं तर पेटून उठून हा सामना त्यांनी खेळणं गरजेचं होतं. एक पॉइंट मिळतो साठी पुन्हा हा खेळाडू आलेला आहे. आता मात्र पूर्णपणे त्याने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्या संघासाठी करो या मरो अशी परिस्थिती आहे.
आणि शेवटची काही आता मिनिटं बाकी असताना अरे वा, जबरदस्त. जसे प्रेक्षकांनी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवल्या याच्यासाठी सुद्धा अपेक्षा पूर्ण केलेली आहे त्यानं. खरोखरच 12-19 असं हे फार मोठा फरक दिसतोय. काही मिनिटांचा खेळ चालू आहे आणि काही मिनिटांमध्ये फक्त एक गुण घेऊन चालणार नाही आपल्याला. आता चांगली भट्टी लागली पाहिजे. उलटफेर या ठिकाणी पाहायला मिळेल. मल्टी रेटची या ठिकाणी गरज आहे चांदोली संघाला. आणि केवळ 4 खेळाडू त्यांची मैदानात आहेत. आणि खरोखर आम्हाला ही मैत्रीपूर्ण या ठिकाणी हवा आहे संपूर्ण प्रेक्षक वर्गाला. नॅचरल गेम आपण खेळून एक खिलाडूंचा सुंदर असा गेम खेळून आपल्या संघासाठी विजेतेपद पटकावण्यासाठी आपण मदत करावी. हॅलो, प्रेक्षकांच्या मनात अजिबात शंका नाही की फिक्सिंगची मॅच निश्चित नाही, कारण अभ्यासपूर्ण अशा प्रकारची मॅच चाललेली आहे मित्रांनो. काही प्रेक्षक देखील अशा अभ्यासाचे आहेत की जेणेकरून अशा प्रकारची मॅच चालल्यामुळे सगळ्यांना त्याचा आनंद पण मिळतोय, पण थोडासा उत्साह निश्चित कमी आहे. पण शेवटी फायनल मॅच आहे. दोन्ही संघातील खेळाडू हे कसले खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना देखील माहिती आहे की आपण जर का अति घाई केली तर आपलं विजेतेपद हे निश्चित हुलकावू शकतं. आणि म्हणून याची जाणीव ठेवून या दोन्ही संघातील खेळाडूंचा खेळ चाललेला आहे. आणि कल्पेश तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपल्याला कसं पाहिजे, चढाई पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, सुपर टाकायला पाहिजे. हे ठीक आहे. आणि जरी अशी अपेक्षा असणं काही गरज नाही, कारण एवढं चांगलं संयोजन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी निश्चित प्रेक्षकांची देखील अपेक्षा असते. मात्र हे खेळाडू देखील आता हे तयारीचे आहेत आणि दरम्यान या ठिकाणी महाराजांचा दावा करतोय आणि निश्चितच दावा दिली जाते एका गुणाला. डोक्याने खेळायला लागते, गरम डोक्याने चालत नाही. कारण त्या चषकावर आपलं नाव कोरायचंय. नक्कीच चषकावर नाव जर कोरायचं असेल तर शांत चित्तानं जो खेळ खेळतो त्यालाच ते प्राप्त होतं. आणि या पद्धतीनं मला वाटतं सुंदर पकडीचा नमुना, खरोखर सांघिक पकडीचा उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळाला तो फ्रेंड सर्कल हिंदवीच्या वतीनं. बरोबर, अतिशय माइंडसेट गेम यांनी केलेली आहे खरोखरच. आणि खरोखरच या ठिकाणी कांगडेवाडी आपल्याला पडझड पाहायला मिळते. करमळे सर, जेव्हा तेजस कांगडेवाडी पावा जायबंदी झाला तिथपासून हा संघ थोडासा बॅकफुटवर खेचला गेला, त्याचा फायदा आला तो या हिंदवी संघाला. नक्कीच. हे बघा, ही खरोखर कसरत. शेवटचा खेळाडू आहे तो चढाईसाठी आलेला आहे कांगणेवाडी संघाकडून. छान अशी पूर्णपणे बोनस घेण्यासाठी त्याला संधी देत होते आणि त्याप्रमाणे त्याला आज घेऊन कोणत्याही परिस्थितीत लोन द्यायचं आहे. आणि आता मात्र पूर्ण ताकदीनं हा संघ पुन्हा मैदानामध्ये 7 प्लेयर या मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे काही घडू शकतात, शेवटची काही मिनिटं असू शकतात आणि अशा वेळेला या सामन्याचा गुणफलक बदलवण्याची ताकद जय हनुमान संघाकडे सुद्धा आहे. आणि मला वाटतं त्याप्रमाणे त्यांची आता वाटचाल आपल्याला पाहायला मिळेल. आणि खरोखरच जवळजवळ सामना हिंदवीने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. हिंदवी संघ 12-25 जवळजवळ या ठिकाणी पुश केलाय आणि खेळाडू बाद होतोय, गुणसंख्या वाढते आणि हिंदवीचा हा गौरव साठी सज्ज आहे. दोन सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळत आहे गौरवसाठी. आणि कांगडेवाडीची जो आपण आत्मा म्हणालो म्हणजे पकड, त्या पकडीचा त्या ठिकाणी आपल्याला काहीसा नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. ज्याप्रमाणे सेमीफायनलमध्ये त्यांनी जो खेळ खेळला होता त्याच्यातील मी म्हणतो 25% खेळ या ठिकाणी दाखवला नाही. आणि त्याच याच्यामुळे ती बॅकफुटवर गेली हे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच दरम्यान सुहास
बाद होते पाहूया. थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा तोटा ह्या देवनवन संघाला झालेला आहे. थोडा आक्रमक खेळ त्यांनी खेळणं गरजेचं होतं. डिफेन्सिव्ह खेळचा हा परिणाम असा झालेला आहे की त्यांचा स्कोर आज फार कमी आहे. हा एक हाताने पकडण्याचा प्रयत्न, काहीशी घाई आणि खरोखरच या ठिकाणी शेवटी 4 मिनिटं शिल्लक, म्हणजे 8 ते 10 मिनिट या ठिकाणी फक्त होती आणि खरोखरच 13-28 म्हटल्यानंतर 15 गुणांची आघाडी आहे. आणि तरी कबड्डी आहे. 2-3 सुपर हिटची या ठिकाणी गरज आहे कांगवाडी संघाला. तर या 4 मिनिटांमध्ये त्यांनी हे जर करून दाखवलं तर काही अवघड नाही. 13-28 15 गुणांची आघाडी, बरं भक्कम अशी आघाडी हिंदवी संघाकडे. आणि त्या नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यामुळे कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हरणार. हनुमान उडी आणि हनुमान कांगणेवाडी संघाचा हा जय हनुमान जो म्हणतात ना ती खरी उडी आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला. बरोबरच या खेळाडूचं कौतुक करते. थोडं आहे सुंदर अशी उडी आपल्याला पाहायला मिळेल, पण या उडीची गरज होती अगोदर. आता ती वेळ आपल्या हातून निश्चित झाली हे संघाला कळतंय. तरी असू द्या, खचून न जाता पुन्हा एकदा ते उभारी घेतील पुढे होणाऱ्या त्यांच्या स्पर्धांमध्ये, हे नक्की आहे. शेवटचे 2 मिनिटं पुकारले गेलेले आहेत आणि या 2 मिनिटांमध्ये फार मोठी करामत करून दाखवण्याची गरज आहे ती जय हनुमान क्रीडा मंडळाला. 14-29 असा स्कोर बोर्डवरचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. की हा सामना जवळजवळ हिंदवीकडे झुकलेला दिसतोय आणि हा अभिषेक वेलवणकर आणि काहीसा हा सामना अतिशय संत गतीने चाललेला सामना पाहिला तर बेसर. बरोबर, हा सामना हा असाच फायनलचा होणार याची खात्री होती. फार मोठ्या अंतर राहणार नाही आणि असाच घडलं. नक्कीच. कारण ही जी चुरस होती ती चुरस आम्ही त्यांच्याकडून पाहण्यास आतुर होतो, परंतु ती कांगणेवाडीनं दिलेली नाही. मात्र गौरवचा सामना, गौरवने आपला संघ अतिशय मजबूत असा ठेवला आणि कुरघोडी केलेली आहे ती जय हनुमान संघावर. शेवटचे 1 मिनिट आणि या शेवटच्या 1 मिनिटात आणि थर्ड रेड आणि हा सामना यामध्ये 1 गुण मिळतोय कांगणेवाडी संघाला. चला सिद्धिविनायक बाल मित्र मंडळ दत्तनगर देवडू बाल मित्र मंडळ दत्तनगरची देखील स्पर्धा काही दिवसांमध्ये संपन्न आली, जिल्हास्तरीय स्पर्धा. मात्र त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवले आहे सिद्धिविनायक बाल मित्र मंडळ देवडूक या संघानं. आणि खरं तर या स्पर्धेचा अंतिम